आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपल्याला पावसाच्या संदर्भातील बातम्या पाहिजे आहेत। राज्यामधील महत्त्वाची 5 धरणं आणि त्या सगळ्यामध्ये नेमकी पावसाची स्थिती कशी आहे, जिल्ह्यामध्ये कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती आपल्याला सविस्तर जाणून घ्यायची आहे। आपल्यासोबत 5 रिपोर्टर सुद्धा आहेत। तर भाटकर धरण 95% भरलेला आहे। या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अविनाश पवार आहेत। पवना धरणामधून विसर्ग वाढलेला आहे आणि त्या सगळ्या संदर्भात रेवती हिंगवे आपल्याला अधिकची माहिती देतील। तर वारणेमधून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, कृष्णाची पातळी वाढली आहे आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट्स देण्यासाठी शरद सातपुते आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उजनीमधून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, तिथली नेमकी स्थिती काय, जिल्ह्यामध्ये कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे, याची माहिती देण्यासाठी देविदास राखुंडे आहेत आणि विष्णुपुरीचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। नेमका किती धोका आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत योगेश लाटकर हे जोडले गेले। सुरुवातीला पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामधील भाटकर धरण हे 95% इतकं भरलेलं आहे आणि तिथे नेमकी काय स्थिती आहे, एकंदरीतच जिल्ह्याला कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे, या सगळ्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे। खरं तर हे धरण भरल्यानंतर आजूबाजूच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा हा जारी करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। अविनाश पवार हे जोडले गेलेले आहेत। अविनाश, सध्या धरणाची नेमकी काय स्थिती आहे आणि एकंदरीतच सध्या अलर्ट कोणता देण्यात आलाय? आपण पाहतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून पावसाची सततधार ही संपूर्ण पुणे जिल्हा आणि पुणे शहरामध्ये पडते। विशेषतः घाट माथ्यावर हा जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे घाट माथ्याच्या आसपास असणारी जी धरणं आहेत ती पूर्ण क्षमतेने आता भरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत। भोर तालुक्यातलं जे भाटकर धरण आहे त्या धरणाच्या संदर्भात आता जी माहिती समोर येते त्यानुसार आता हे धरण 95% हे भरलेलं आहे आणि याच्यामधून आता 4000 क्युसेक्स वेगाने सकाळी हा विसर्ग करण्यात येत होता, तो वाढवून आता 2000 क्युसेक्सने म्हणजे 6000 क्युसेक्सने वाढवलेला आहे। त्यामुळे नीरा नदी ही दुथडी भरून वाहते। नदीकाठची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे। मुळात हे जे भाटकर धरण आहे ब्रिटिशकालीन धरण आहे, 24 TMC इतका पाणीसाठा असणारे हे धरण जे आहे हे ह्यावर्षी 95% जे भरलेलं आहे ते अगदी वेळेच्या अगोदरच भरलेलं आहे। कारण मागच्या वर्षी हे ह्याच वेळेस जवळजवळ 75% भरलेलं होतं। त्यामुळे यंदा जो पाऊस हा लवकरच सुरू झालेला आहे याचा परिणाम हा सगळा आपल्याला दिसून येतो आहे। त्याच्यामुळे केवळ भाटकरच नाही तर एकूणच जिल्ह्यामध्ये जी वेगवेगळी धरणं आहेत ती पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत आणि त्यामधून विसर्ग हा सातत्याने आता सुरू झालेला आहे। त्याच्यामुळे नदीकाठची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पाटबंधारे खात्याने आता हा जर पाऊस सातत्याने असा सुरू राहिला तर नदीकाठच्या गावांकडे सतर्कतेने प्रशासनाने लक्ष देण्यासाठी वेगवेगळ्या सूचना देण्यासाठी आता तयारी केलेली आहे। अशा पद्धतीने आता पाऊस हा आपल्याला सातत्याने पुणे शहर आणि एकूणच जिल्ह्यात पडताना दिसतो। ऋतुजा, अगदी अविनाश, तुम्ही सोबत रहा। यानंतर आपण मावळ तालुक्यातला आढावा घेणार आहोत। मावळ तालुक्यामध्ये मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर हा चांगलाच वाढलेला असून मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे नदी आसपासच्या शेतीमध्ये पाणी साचलेलं आहे। जलसंपदा विभागानं पवना धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवलेला असून या विसर्गामुळे कोथुर्णे पूल पाण्याखाली गेला, तर कोथुर्णे, वारू आणि मळवंडी गावांचा आता संपर्क तुटल्याची माहिती मिळते। सध्या पवना धरण 86% भरलेलं असून अजूनही पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची तीव्रता कायम आहे। त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। रेवती, मावळ तालुक्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि एकंदरीतच आता पवना नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते। आजूबाजूचे कोणती जी गाव आहेत ज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय? नक्कीच ऋतुजा, पण जर पुणे शहर नाही तर पुणे जिल्हा जर आपण बघितलं तर पुणे जिल्ह्याला पुणे वेधशाळेने रेड अलर्ट दिलेला आहे पुढच्या 2 दिवसांसाठी आणि त्यासोबतच पुणे शहराला आज येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे। आणि आपण जर बघतोय की गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडीशी उसंत घेतलेली होती, पावसाने कुठेतरी विश्रांती घेतली होती, पण मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये एक संततधार पावसाची ही पुणे शहर असू दे किंवा पुणे जिल्हा असू दे ही चालूच आहे। आणि त्याच अनुषंगाने जे धरणं आहेत, मग ते खडकवासला धरण साखळी क्षेत्र असू दे
किंवा मावळ तालुक्यातील देखील पवना धरण असू दे ते देखील 80% अधिक हे भरलेलं आहे। जर आपण पवना धरणाचं बघितलं तर आत्ता सद्यस्थितीला विसर्ग थोडासा कमी करण्यात आलेला आहे। 6500 हा सकाळी 9च्या सुमारास विसर्ग करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आत्ता तो कमी करून 3800 क्युसेक हा विसर्ग सध्या पवना धरणातून करण्यात आलेला आहे। त्यासोबतच जर खडकवासला धरणाचं आपण बघितलं तर खडकवासला धरण साखळी क्षेत्रात सुद्धा 80 ते 83% अधिक पाणीसाठा झालेला आहे आणि त्यामुळेच सकाळी 9च्या सुमारास खडकवासला धरणातून 11172 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा करण्यात आलेला होता, पण 3 वाजल्यानंतर तो 15376 इतका करण्यात आलेला होता। तर एकंदरीत आपण बघितलं तर पुणे शहराची पाण्याची चिंता ही मिटलेली आहे आणि गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये जो पाऊस झालेला आहे त्यामुळे 80 ते 83% धरणं हे भरलेले आहेत आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस यावर्षी नोंदवला जाईल असं देखील पुणे वेधशाळेचा अंदाज आहे आणि पुढच्या येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये देखील पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। ऋतुजा, अगदी रेवती तुम्ही सोबत रहा। यानंतर आपण सांगलीमध्ये जाणार आहोत। सांगलीच्या चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा धरणामधून 13500 क्युसेकनं वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे आता कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल 19 फुटांवर गेलेली आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या 4ही वक्राकार दरवाजांमधून नदीपात्रामधील विसर्ग हा वाढवण्यात आलाय। सध्या धरणाच्या 4ही दरवाजांमधून 13530 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे वारणा नदीचं पाणी पात्राच्या बाहेर पडलंय, तर नदीकाठच्या ऊस आणि भात पिकांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे चांदोली धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊया। शरद सातपुते आपल्या सोबत आहेत। शरद, खरं तर सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल या सर्वच परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय आणि सांगलीविषयी बोलायचं झालं तर तिथे कृष्णा नदी आहे आणि तिचा सुद्धा पाण्याचा जो प्रवाह आहे तो सध्या वेगानं सुरू आहे। कोणकोणत्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे? ज्या परिसरामध्ये शेतात पाणी साचलंय तिथे किती नुकसान झालंय? तुझ्या गेल्या 2 दिवसात चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये 24 तासात सुद्धा 54 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि आत्तापर्यंत 1 मे पासून 1900 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि यामुळे धरणाचे बॅलन्स करण्यासाठी धरणामधून सध्या 13500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 4 वक्राकार दरवाजे हे उघडल्यामुळे नदी पातळी कृष्णा आणि वारणेच्या नदी पातळीत वाढ होते आहे, झपाट्याने वाढ होते दिसून येत आहे आणि वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर काही म्हैसाळ बंधारा असेल, तासगाव तालुक्यातील बंधारा असेल किंवा अनेक बंधारे आहेत त्यांना ते बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की काही शिराळा या भागामध्ये संततधार पाऊस असल्यामुळे शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे। भात पिकं असेल, इतर पिकं असतील जे ती पिकं सुद्धा पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे। ऋतुजा, त्याचबरोबर आत्ताची कृष्णेची पातळी जी आहे ती 19 फूट इतकी झालेली आहे। धोक्याची पातळी 45 जरी असली तरी आता हरिपूर येथे वारणेचा आणि कृष्णेचा संगम असलेल्या ठिकाणी या ठिकाणी पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे। आता आपण मिरज येथील कृष्णा घाट नदीच्या जवळ आहे। आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे नदीपात्र जे आहे ते नदीपात्र पाण्याच्या बाहेर आलेलं आहे आणि यामुळे हौशी जी मुलं दिसत आहेत आपल्या पाठीमागे ते सेल्फी काढण्यासाठी येत आहेत। त्याचबरोबर मासेमारी करण्यासाठी सुद्धा युवक इथं हौसेने येत असल्याचे दिसून येत आहे। ऋतुजा, अगदी शरद तुम्ही सोबत रहा आणि यानंतर आपण जाऊयात इंदापुरात। इंदापूरच्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये 36600 क्युसेक एवढ्या दाबानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। आज सकाळी 7 वाजल्यापासून पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ सुद्धा करण्यात आली आहे। उजनी धरण सध्या 96.26% क्षमतेने भरलेलं आहे आणि उजनीमध्ये सध्या एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 115 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झालेला आहे। उजनी धरण प्रशासनाने कालपासूनच भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। या विसर्गामध्ये हळूहळू वाढ केली जात असून आज सकाळी तो 36600 इतका करण्यात आलाय। देविदास राखुंडे आपल्या सोबत आहे। देविदास, उजनी धरणामध्ये सध्या काय स्थिती आहे आणि एकंदरीतच प्रशासनाचं नेमकं काय आवाहन आहे?
ऋतुजा, राज्यातील मोठ्या धरणांपैकी एक हे उजनी धरण आहे आणि या उजनी धरणावरती पुणे जिल्ह्यातील शेतकरी असेल, सोलापूर जिल्ह्यातील पाणी पुरवठा असेल, शेतीचा पाणी पुरवठा असेल किंवा शहराचा पाणी पुरवठा असेल, यासोबत साखर उद्योगधंदे असतील आणि अहिल्यानगर या ठिकाणची औद्योगिक वसाहत असेल, या तिन्ही बाबीचा विचार करता उजनी धरण हे जीवनदायिनी म्हणून ओळखलं जातं. ज्यावेळी उजनी धरण 100% क्षमतेनं भरतं त्यावेळी उजनी धरणामध्ये 117 TMC इतका पाणीसाठा मावतो. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता 123 TMCची आहे. आजची परिस्थिती जर आपण बघितली तर उजनी धरणामध्ये जवळपास 115 TMC पेक्षा अधिकचा पाणीसाठा आहे. म्हणजे उजनी धरण हे जवळपास 96% भरलेलं आहे. अगदी 2-2.5 TMC पाणी उजनीमध्ये आणखी पकडलं की उजनी धरण हे 117 TMC म्हणजे 100% क्षमतेनं होणार आहे. मात्र मागील 2 दिवसापूर्वीची परिस्थिती आपण बघितली तर पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला होता. साहजिकच पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर मोठा पाऊस झाला. खडकवासला धरणातून होणारा विसर्ग असेल किंवा पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावरून येणारं हे पाणी असेल, हे भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात आलं. आज सकाळची आपण 6ची अपडेट जर बघितली तर जवळपास 35,000 क्युसेक्स पेक्षा अधिक दाबानं दौंड बंधाऱ्यातून भीमा नदी पात्रात म्हणजे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये पाणी येत होतं. आणि हीच परिस्थिती लक्षात घेता पुढे पूर परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून उजनी धरण व्यवस्थापनानं कालपासूनच थोडा विसर्ग जो आहे तो उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सुरू केला होता. मात्र आज सकाळी 7 वाजल्यापासून यामध्ये वाढ करण्यात आली. आज सकाळी 7 वाजता उजनी धरण प्रशासनानं उजनी धरणाच्या या 16 दरवाजामधून भीमा नदी पात्रामध्ये 36,000 क्युसेक्स 36,600 35,000 मेन ह्याच्यातून आणि वीज निर्मितीमधून 1600 असं 36,600 क्युसेक्सने भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला. ही सकाळी 7ची आकडेवारी. त्यानंतर 10 वाजता यामध्ये वाढ करण्यात आली. 10 वाजता हा विसर्ग 40,000 क्युसेक्स इतका करण्यात आला. त्यानंतर दुपारी 12 वाजता हा विसर्ग 50,000 इतका वाढवण्यात आला. म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये 51,700 क्युसेक्स इतका प्रवाह जो आहे तो डिस्चार्ज केला जातोय. साहजिकच पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भीमा नदी काठची काही गावं असतील किंवा इकडे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील भीमा नदी काठची काही गावं असतील, या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे की शेतीचे जे विद्युत पंप आहेत हे विद्युत पंप उचलण्यासाठी किंवा जनावर वगैरे या जी गोष्टी आहेत या नदीपात्रात जातात ते बाहेर काढण्यासाठी या नदीपात्रामध्ये कुणीही नागरिकांनी उतरू नये. कारण येणारा प्रवाह जो आहे तो कमी जास्त अधिक वाढू शकतो. सध्याची जी अपडेट आपल्याला मिळते त्या अपडेटनुसार दौंड बंधाऱ्यातून येणारा विसर्ग जो आहे तो साधारणपणे 35,000 क्युसेकचा आहे. त्यामुळं उजनी धरणातून जो सोडलेला भीमा नदी पात्रातला विसर्ग जो आहे तो देखील 50,000 पेक्षा अधिक आहे. जर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर आज आणि उद्या पावसाचा जोर असाच राहिला तर हा विसर्ग असाच राहील आणि साहजिकच खाली पंढरपूर या ठिकाणी जी पाणी पातळी आहे ती देखील या प्रमाणात वाढू शकते. कारण त्याचं कारण असं आहे की वीर धरणामधून आज सकाळी ज्या पद्धतीनं विसर्ग केला जातोय म्हणजे अगदीच 14-15 हजाराच्या पुढे तो विसर्ग येतोय. कारण वीर धरणाच्या वरची जी धरणं आहेत ती धरणं भरली गेली असल्यामुळे वीरमधून देखील पाण्याचा डिस्चार्ज केला जातो आणि तो डिस्चार्ज जो आहे तो नीरा पात्रात येतो आणि नीराचा आणि भीमा नदीचा संगम जो आहे तो इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर या ठिकाणी होत असतो आणि हे जे पाणी आहे ते पुढं पंढरपूरकडे प्रवाहित होत असतं. त्यामुळे त्या ठिकाणी देखील पूर परिस्थिती नियंत्रणात राहावी आणि उजनी धरणात जे काही पाणी वाढतंय पुण्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर होणाऱ्या पावसाचं ते देखील कंट्रोलमध्ये राहावं याचाच एकंदरीत प्रयत्न जो आहे तो प्रशासनाकडून केला जातोय. सध्याची आकडेवारी बघता उजनी धरण हे 96% भरलेलं आहे आणि पुढील 1-2 दिवसामध्ये उजनी धरण हे 100% होईल. मात्र तरी देखील उजनीमध्ये उजनी हे 123 TMC आहे म्हणजे आणखीन 5 TMC पाणी साठा जो आहे तो यामध्ये मावू शकतो. मात्र सरास ते पकडलं जाईल अशी शक्यता कमी आहे. कारण पाठीमागची परिस्थिती बघितली तर 120-122 TMC या रेंजमध्येच हे पाणी राहतं. या वर्षीची एक गोष्ट मी विशेष अधोरेखित करतो की एप्रिल म्हणजे 18 एप्रिलला हे उजनी धरण मायनसमध्ये गेलं होतं. 117 TMC पैकी 63 TMC हा मृत पाणीसाठा गणला जातो आणि 54 TMC हा उपयुक्त पाणीसाठा जो वापरायोग्य आपण म्हणू जिवंत तो गणला जातो. 18 एप्रिलला उजनी धरण मायनसमध्ये गेलं. प्रतिवर्षीचा विचार करता एवढ्या लवकर उजनीमधून डिस्चार्ज करण्याची वेळ येत नाही. मात्र मे महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली, जो मोठा पाऊसाचा प्रलय आपल्याला बिगवन परिसर असेल, शेटपळगडे परिसर असेल किंवा वरती दौंडचा काही भाग असेल या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी रस्ते तुंबले. यामुळं केवळ 40 दिवसामध्ये 27 एप्रिललाच आपण म्हणू 18 एप्रिलला उजनी धरण मायनसमध्ये गेलं
आणि 27 मेला उजनी धरण हे मायनस मधून प्लस मध्ये आलं. म्हणजे अगदी 7-8 दिवसात 12 TMC पाणी उजनी धरणात केवळ पावसाचं वाढलं आणि त्यामुळे उजनी धरणाची पाणी साठवण जी आहे, पातळी जी आहे आपण म्हणू, ती फास्ट वाढली गेली आणि आजच्या घडीला जुलैच्या अगदी तिसऱ्या आठवड्यात उजनी धरण जवळपास 100 झालं म्हणायला हरकत नाही. कारण आज 96% झाले म्हणजे आणखीन 2 TMC पाणी वाढले की ते 100% होणारच आहे आणि त्यामुळेच एवढ्या लवकर उजनीतून डिस्चार्ज करावा लागतोय. ऋतुजा, अगदी. आणि जसा विसर्ग हा वाढत चाललेला आहे तसं आता प्रशासन सुद्धा खबरदारी घेत आहे. देविदास, तुम्ही सोबत राहा. यानंतर आपण मराठवाड्यातला आढावा घेणार आहोत आणि त्यासाठी जाऊयात नांदेडमध्ये. संततधार पावसामुळे नांदेड शहरामधील विष्णुपुरी धरण हे 100% भरलेलं आहे. पाण्याची आवक सुरू असल्यामुळे धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामधून 59,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जातोय. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्याकडून नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. योगेश लाटकर आपल्या सोबत आहेत. अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात. योगेश, नांदेड शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचमुळे विष्णुपुरी धरण आता 100% पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे. सध्याची काय स्थिती आहे, जिल्ह्यामध्ये कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याशिवाय प्रशासन नेमकी कशी खबरदारी घेत आहे? ऋतुजा, एका ओळीमध्ये सगळ्यात पहिले आजच्या ह्या गोष्टीचं विष्णुपुरी धरण जे भरले त्याचं वर्णन करायचं झालं तर निसर्गाची पाणी आणि धरणात निसर्गाची करणी आणि विष्णुपुरी धरणात 100% पाणी असं त्याचं वर्णन करावं लागेल. विष्णुपुरी प्रकल्पाची ही जी साईट आहे त्याच्या वरच्या भागामध्ये जो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या पावसाचं पाणी विष्णुपुरी प्रकल्पात आलं आणि म्हणून परवाच्या दिवशीपर्यंत पूर्णपणे मायनसमध्ये असलेला हा प्रकल्प अगदी 24 तासामध्ये 100% भरलेला आहे. विष्णुपुरी प्रकल्प 100% भरल्यामुळं नांदेड शहरातील दक्षिण आणि उत्तर या दोन्ही भागाला जे पिण्याचं पाणी लागतं त्याची आता पूर्णपणे समस्या निघालेली आहे. सध्याच्या परिस्थितीला लेटेस्ट अपडेट सांगायचं झालं म्हणजे विष्णुपुरी प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडलेले आहेत आणि 4 दरवाज्यातनं 52,000 क्युसेक प्रति सेकंद एवढ्या वेगाने नदीच्या मुख्य पात्रामध्ये पाणी सोडलं जाते. यामुळे निश्चितपणे गोदावरी नदी ही दुथडी भरून वाहत आहे. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. नांदेडचा जे विष्णुपुरी प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पुराचा धोका सध्या तरी नाही. त्याचं कारण म्हणजे नांदेड नंतर ही गोदावरी नदी थेट तेलंगणामध्ये जाते आणि तेलंगणा सरकारकडे श्रीराम सागर नावाचा एक महाकाय असा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साठवून घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता जोवर पूर्णपणे भरत नाही तोपर्यंत नदीच्या नदीकाठच्या गावांना जो आहे तो पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता कमी असते. कारण तेलंगणा सरकार आणि नांदेड जिल्हा प्रशासन यांचं कोऑर्डिनेशन या पावसाळ्याच्या काळामध्ये चालतं आणि तिकडे मोठ्या प्रमाणात पाणी ओढून घेतलं जात आहे आणि म्हणून नदीकाठच्या गावांना सध्या तरी घाबरण्याचं काही कारण नाही. प्रशासनाने मात्र यासाठी स्टेट डिझास्टर रिलीफ फोर्स जे आहे तो तैनात करून ठेवलेला आहे. गावकऱ्यांना दवंडीद्वारे असेल, व्हॉट्सअपद्वारे असेल, मेसेजद्वारे असेल तो अलर्टचा इशारा जो आहे तो दिलेला आहे. एकूणच नांदेड शहरासाठी मागच्या काही काळामध्ये दक्षिण नांदेडची तहान भागावी म्हणून एक मोठा तलाव निर्माण करण्यात आला. हा तलावाची कॅपॅसिटी देखील या विष्णुपुरी प्रकल्पा एवढीच आहे आणि तो तलाव देखील यावेळी 100% भरलेला आहे. त्यामुळं दक्षिण नांदेडला यावेळी त्या तलावावरनं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे आणि त्यामुळे उत्तर नांदेडला जो आहे तो आष्णा नदी आणि गोदावरी नदी या दोन्हीही ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जाऊ शकतो आणि यांची पाणी पुरवठ्याची जी मागणी आहे ही मागणी पूर्ण करून मोठ्या प्रमाणात जलसाठा जो आहे तो शिल्लक राहणार आहे आणि त्यामुळे इरिगेशनसाठी देखील यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकतं. धरणाचे जे दरवाजे उघडलेले आहेत याचा एक फायदा महत्वाचा असा पण असतो की या धरणामध्ये मागच्या वर्षभरामध्ये जो गाळ साचलेला असतो तो जेव्हा हे दरवाजे उघडले जातात तो गाळ इथून निघून जातो आणि तो गाळ निघून गेल्यामुळं धरणाची जी 9 मीटर ते 10 मीटर पाणी साठवण क्षमता जी उंची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये इथं पाणी साचतं. विष्णुपुरी प्रकल्पाचं रिव्हर बेड जे आहे ते 347 मीटर आहे. म्हणजे 347 मीटर पासून पाणी साठायला सुरू होतं ते 354 ते 55 मीटर पर्यंत एवढ्या हाईटवरचं हे पाणी इथं साठवलं जाऊ शकतं. आणि विष्णुपुरी प्रकल्पानंतर बळेगाव आणि बाभळी असे 2 बंधारे आहेत. बाभळीच्या नंतर मात्र हे पाणी थेट तेलंगणामध्ये शिरतं आणि जायकवाडी धरण जे आहे ते जायकवाडी धरण ते बाभळी
धरण यामध्ये 11 बंधाऱ्यांची शृंखला आहे आणि जायकवाडी प्रकल्पामध्ये आजघडीला 84% जलसाठा आहे। अजून जायकवाडी प्रकल्पाने आपले दरवाजे उघडलेले नाहीयेत, पण जायकवाडी धरणाचे दरवाजे देखील उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून प्रशासनाने वरच्या भागातील पाण्याचा येवा जो आहे आणि जायकवाडी उघडण्याची शक्यता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन हे 4 दरवाजे उघडलेले आहेत। आज दिवसभरामध्ये पावसाचा एक थेंब देखील जिल्ह्यात कुठे पडलेला नाही, परंतु सकाळपासून सूर्यदर्शन झालेलं नाही आणि आता आपण जेव्हा बोलतोय त्यावेळी मोठ्या प्रमाणात आकाशात ढग दाटून आलेले आहेत, त्यामुळे रात्री हा पाऊस होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात प्रशासनाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे प्रशासनाने सगळी तयारी केली आहे। लोकांनी देखील रात्र जी आहे ती अलर्ट राहून झोपली पाहिजे, अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती आहे। ऋतुजा, अगदी त्यामुळे विष्णुपुरी धरणावर खरं तर आजूबाजूची अनेक महत्त्वाची गावं ही अवलंबून आहेत आणि जसा विसर्ग वाढवला जातोय तसतशी आता काळजी सुद्धा घेतली जाते। तर या सगळ्या संदर्भात 5 धरणांच्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला देण्यासाठी अविनाश रेवती होती, तसंच देविदास राखोंडे आपल्यासोबत होते, योगेश लाटकर आणि शरद सातपुते, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद।